Ram Krishna सुंदरत ध्यान उभे वेतवारे ध्यान उभे वेतवारे सुंदरत ध्यान उभे वेतवारे करकटावरी ठेवनिया हार गळा कासे पितांबर आवड निरांतर हेचे ध्यान हार गळा से पितांबर आवड निरांतर हेचे तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुळशी हार गळा कासे पितांबर हेचे ध्यान विठोबा रखुमाई रखुमाई Ram
कालोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने विठ्ठल भरवा सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमाईवर बाप रखुमाईवर बाप रखुमाईवर तो विठ्ठल भरवा तो माधव तो माधव आठवे देव तो करावा उपाव 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 येरते जीवाव खटपटा येरते जीवाव खटपटा येरते जीवाव खटपटा आठवे देव तो करावा उपाव आठवे मोबाईल काढ आठवते बघा आठवे देव तो करावा उपाव करावा येरते जीवाव खटपटा येरते जीवाव खटपटा होई बात जागा 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 वाऊगा कागा सिनसील कागा सिनसील वाऊगा कागा सिनसील जाणीवेच्या भारे भवानी डोरी जाणीवेच्या भारे भवानी जाणीवेच्या भारे भवानी डोरी जाणीवेच्या भारे भवानी डोरी उडसी तो कई निघसीना उडसी तो कई निघसीना होई बात जागा 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 वाऊगा कागा सिनसीन कागा सिनसीन वाऊगा कागा सिनसीन तुका म्हणे देवा पावसील भावे तुका म्हणे देवा पावसील भावे तुका म्हणे देवा पावसील भावे देवा पावसील भावे जाणता तो ठावी काही नव्हे जाणता तो ठावी
देवा पावसील भावी कामने केव्हा पावशील भावी कामने देवा पावसील भावी कामने तेव्हा पावशील भावी जाणता तो ठावे काही नोहे जाणता उठावे काही नो जाणता तुठावे काही नो होई बा जागा 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 वाऊगा कागा सिनसील वाऊगा कागा सिनसील वाऊगा कागा विठो बार कुमाई हो बार कुमारी 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 विठो बार कुमाई विठो बार कुमाई विठो बार कुमाई सुरुवातीला गायन साथ करण्यासाठी भजन भीष्म मुळशी आठवे देव तो करावा उपाय आठवे देव तो करावा उपाय आठवे देव तो करावा उपाव आठवे देव तो करावा उपाव आठवे देव तो करावा उपाय आठवे देव तो करावा उपाय आठवे देव तो करावा उपाव आठवे देव तो करावा उपाव तो खटपटा त्याच वाव खटपटा वावगा खटपटा वावगा त्याचा वावगा त्याची वाव खटपटा होय बाजागा होय बाजागा जागा होय बा जागा त्या जीवा त्या जीवा टपटा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा
बाबू गा 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 सिन सील सिन सील सिन सील आ
छत्रपती शिवाजी महाराज रे, धर्मवीर संभाजी महाराज रे, जिजाऊ माता भारत माता सद्गुरु जोग महाराज के आठवे देव तो करावा उपाव येरतेजी वाव खटपटा होईबा जागा वाऊगा कागा सिनसील जाणीवेच्या भारे भवाची डोही बुडसी तू कै निघसी ना होईबा जागा वाऊगा कागा सिनसील तुका म्हणे देवा पावसील भावे जाणता तो ठावे काही नोहे होईबा जागा वाऊगा कागा सिनसील पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पावे जे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता रंग भूमिका आता रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा या माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळात चालवी सकळ्या नामा म्हणे आठवे देव तो करावा उपाव येरतेजी वाव खटपटा थोडं येरतेजी वाव खटपटा एवढ्यासाठी होईबा जागा वाऊगा कागा से नसेल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे 20-25 वर्षे झाले हा नियम भंडाऱ्याचा
सर्वांचं श्रद्धास्थान मातोबा महाराजांच्या दरबारात हा अन्नदानाचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने यावर्षी माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. विनोदे यांनी फोनवरून निमंत्रण दिलं, गंभीर बाबांनी मध्यस्थी केली, जगन्नाथ भाऊ काटे यांनी इथपर्यंत आणून सोडलं. यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने थोर मृदंगाचार्य, आम्ही ज्यांना आदराने आप्पा म्हणतो ते पांडुरंगजी दातार महाराज, थोर मृदंगाचार्य तुकारामजी भूमकर यांचे सुपुत्र त्यांनाही नमस्कार. थोर मृदंगाचार्य गंभीर महाराज तुम्हालाही वंदन. गायनाचार्य येवले गुरुजी इकडे, शंकरराव विनेकरी टाळकरी इकडचे गायनाचार्य, कारण काहीची नावं घेतली तर काहीची नक्की राहून जातात. म्हणून आमच्या संप्रदायात एक सूट आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, याच्यात मधले सगळे हिशोबात धरायचे. छोटी छोटी साधक मंडळी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, या सर्वांना मनोभावे वंदन. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, मान्यवर मंडळी, आबा लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल गेली 25 वर्ष हा नियम या ठिकाणी चालू आहे. इथे कोणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, हिशोब नाही, विचारायचं कारण नाही, कारण जळून घालणारे असल्यामुळे कोणाला त्याबाबत संशय नाही, म्हणून 25 वर्ष हा कार्यक्रम टिकलेला आहे. सर्वांचा सर्व संयोजक मंडळीवर विश्वास आहे, कारण तो स्वतःचे 10 रुपये याच्यात घालल, याच्यातले 10 पैसे खाणार नाही. आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा अन्नदानाचा. पुण्य म्हणजे काय, सर्वांना ती व्याख्या माहिती आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम, ही सुटसुटीत व्याख्या आहे. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे, आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. बरे का गंभीर महाराज, परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. अरे हे एक राहिलं वो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम दीपक पवार कोपरगाव, तुम्हालाही नमस्कार. विठ्ठल पर उपकार म्हणजे पुण्य आहे, परपीडा म्हणजे पाप आहे. त्याच्याही पेक्षा नामदेवरायांनी सुटसुटीत व्याख्या केली, जे तुम्ही दरवर्षी करता त्या बाबतीत बोलतोय. पुण्यासी कारण इतुलेची, पुण्यासी कारण इतुल्यासी, सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, पुण्यासी कारण इतुलेची, राम राम. हा नामदेवाचा गाथा असल्यामुळे तुम्हाला पाठ नसेल, पण सुटसुटीत शब्द आहे. शुधेल्यासी अन्न, जो उपवासी आहे त्याला अन्न, आणि तहानलेला आहे त्याला पाणी. शुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, पुण्यासी कारण इतुलेची. म्हणून अन्नदान करताना दोघाचंही समाधान अन्नदानामध्ये आहे आप्पा. बाकी कोणतंही दान करा तिथे नाराजी आहे. द्रव्यदान आहे, वस्त्रदान आहे, भूमिदान आहे, स्वर्णदान आहे. या सगळ्या दानाचा विचार करा.
याच्यामध्ये कुठेतरी जगन्नाथ भाऊ कोणाची नाराजी आहे. भूमिदान केल्यानंतर पेपरला दिलं, याला 2 एकर जमीन दान केली. त्याला वाटलं माझं मोठं कौतुक करत असेल ज्याला दान केलं ते. त्याला विचारलं बाकीच्याने, का रे ते 2 एकर दान? हो केलं ना दान, गाजर गवत उगवत नाही ती जागा दान केली. मग दात्याला कळतं हे तर आपलीच निंदा चालू झाली. म्हणजे कुठेतरी नाराजी आहे बाकीच्या दानामध्ये. एकच दान जगात श्रेष्ठ आहे ते अन्नदान. दोघाचंही समाधान आहे. कितीही जेवणारा माणूस असला तरी 42 गुलाबजाम खाईल. कल्पना करा, नसेल डायबिटीस वाला तर आहे ना, 42 वाले आहेत बरं का भूमकर, आहे अजून आहे आमच्या, नाहीच म्हणत नाही 42 पर्यंत. पण 43वा गुलाबजाम वाढताना हात आडवा करेलच. अहो मारता का पाटील? माझा हात मोडतो का? तुमचा हात वेल्डिंग करा दवाखान्यात, मला मारता का? आणि मग दोघाला विचारा, जेवणारं म्हणतं पोटभर जेवलो आणि जेव घालणारं म्हणतंय पोटभर जेव घातलं. दाता आणि याचक हे दोघालाही समाधान मिळणारं दान जगातलं अन्नदान आहे. आणि तिथे पात्राचा विचार नाही, कोणी असू द्या, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न. द्रव्य पात्र विचारून, 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 सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, हे द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र सर्वाभूती द्यावे अन्न. कोणी असू द्या, अन्न सर्वांना देण्याचा अधिकार दिलाय. पण द्रव्य देताना विचार करायचा, द्रव्य पात्र विचारून. आपण ज्याला द्रव्याचं दान करतो ते त्या द्रव्याचा काय उपयोग करतो याला महत्व आहे. आखाड चालू आहे सध्या, तुम्ही एखाद्याला 200 रुपये दिले आणि ते तिथं गेलं आणि ते भक्षण केलं की अर्ध पाप दात्यावर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून द्रव्य देतानाचा विचार करायला सांगितला. पण अन्नदान सर्वाभूती द्यावे अन्न. पुन्हा एक लक्षात घ्या, अन्न तेच असते, पण या दरबारातलं अन्न सेवन करणं म्हणजे तो प्रसाद असतो बरं का आपा. प्रसाद म्हणजे काय? अरे दुकानात घेतो आपण तो नारळ आहे, पण मातोबाच्या मंदिरात पुजाऱ्याच्या हातून तोच वापस घेतला की प्रसाद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि प्रसाद फक्त दोघाकडेच आहे आबा. प्रसाद फक्त दोघच देऊ शकतात. अरे प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसन्नता. प्रसाद आहे सर्व दुःखानाम हानी रसोपजायते. सर्व दुःखाची हानी करण्याची क्षमता प्रसादामध्ये आहे. नाम प्रसन्नतेत आहे, प्रसन्नता. आणि हे दोघाकडेच आहे. नाहीतर बाकी कोणी असू द्या, काजू खातं, बदाम खातं, बदामचा शिरा खातं, तरी चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटतं भूमकर याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. काही विचारतात क्यों जी रोते क्यों? हम रोते नाही जी, फिर मेरी सूरतही वैसी, फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता देवाकडे अथवा संताकडे कधी जा, प्रसन्नता आहे. आणि म्हणून प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. तुम्हाला तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा समाधान देऊ शकते. फक्त संतांनी सांगितलं त्याचा विचार करायचा आहे. विचार केला की समाधान मिळालंच. प्राप्त परिस्थिती, जर 50 वर्षाचा मुलगा आईच्या डेड बॉडी जवळ रडतो बरं का आप्पा, वस्तुस्थिती आहे.
सर्वात मोठं दुःख आहे. अरे मोठा मोठा त्याग करणारा संन्यासी आईसाठी रडतो तर सामान्य माणसाचं काय. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. कारण संन्यासी जर मुलगा झाला बरं का सदा, मुलगा संन्यासी झाला, 22 वर्षाचा दीक्षा ग्रहण कार्यक्रम संपला, भगवा वेश धारण केला, भस्म लावला, हातात दंड संन्यासाचा, रुद्राक्षाची माळ, कमंडलू हातात घेतला, वाघाचं कातडं बगलेत, दीक्षा संपल्यानंतर उभा राहतो मुलगा संन्यासी 22 वर्षाचा आणि त्याचा 70 वर्षाचा बाप पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. आणि संन्यासी मुलगा उजवा हात वर करून बापाला आशीर्वाद देतो. एवढं श्रेष्ठ पात्र जगात संन्यासाचं आहे. पण त्याही संन्यासाला आदेश आहे त्यानं मायेच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन घ्यायचं आहे. एवढं श्रेष्ठ नाही तर संन्यासी देवापुढे वाकत नाही. शंकरराव, जर पांडुरंगाच्या दर्शनाला संन्यासी गेला ना तर त्याच्या खांद्यावरचा जो दंड आहे तो चरणाला लावतो, मुंडकं वाकवत नाही. जिथं देवापुढे डोकं वाकवत नाही संन्यासी, पण त्या संन्यासाला आदेश आहे त्यानं आईच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन घ्यायचं आहे. पुत्र झाले या संन्यासी अवश्य तेजावे पितयासी, पण भिक्षा मागून पोसावे मातेसी संन्यासी, ऐसी विधी आहे विठ्ठल 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 आणि आई मरण पावली, मुलगा रडतो रडतो त्याचं वय, मी समाधानासाठी सांगतो, तिथे सुद्धा तुम्हाला समाधान मिळेल. जो रडतोय मुलगा त्याचं वय सदा 50 वर्षाचं आहे. आई मरण पावली ती 75ची आहे आप्पा. पण त्यानंही विचार करायचा समाधान मिळण्यासाठी. काय विचार करायचा? डेड बॉडी जवळ बसून रडून विचार करायचा की पांडुरंगा, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा मी केवढा भाग्यवान आहे, मला आईचं 50 वर्ष सानिध्य लाभलं, असा विचार आहे. तिथे प्रसन्नता आहे, तिथे समाधान आहे. शोधायची गरज नाही. प्राप्त परिस्थिती. ज्याच्या पायात चपला आहे ना त्यानं चपला घालणाऱ्याकडे पाहिलं तर मग दुःख आहे. अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, चपलावाल्याला समाधान आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्याच्यासाठी गरज विचाराची आहे. विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून नप विजय समाधान, नप विजय समाधान, विचारा वाचून नप विजय समाधान, नप विजय समाधान, नप विजय समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. आणि विचार संताच्या जवळ आहे. सर्वांना पाठ आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक असण्याची. म्हणून विचार जिथे आहे तिथे समाधान. संत प्रसाद देतात अथवा भगवंत प्रसाद देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. लाया त्याच आहे खापरात भाजलेल्या, दही तेच आहे आपल्या घरी तयार झालेलं. तोपर्यंत ते दही आहे त्या लाया आहे. पण जेव्हा परमात्मा गोपाळाला वाटतो तेव्हा तो प्रसाद आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आजचं जेवण म्हणजे म्हातोबा महाराजांच्या दरबारातला प्रसाद आहे. विठ्ठल 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 आणि
त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आप्पा एकच तास राहिला, काळजी करू नका. संत आणि समाज दोन मध्ये हा फरक आहे. समाज सुखी आहे, संत दुःखी आहे. समाज सुखी का? जेवण करतो आणि झोपी जातो. औट हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट हात का? औट म्हणजे 3.5. हे पूर्वी पाडे होते गंभीर महाराज, ते आता जगन्नाथ भाऊ कॅम्प्युटर बटना दाबून करायचं नाही. पूर्वी पाठच पाव की जुनी मंडळी, नेमकी, पाऊन की, सव्वा की, 1.5 की, 2.5 की, पुढे शेवटी होती 3.5ला म्हणायचं औट की. औट म्हणजे 3.5. मग पाडे पाठ करायचे. 1 औट औट, 2 औट 7, 3 औट 10.5, 4 औट 14, 5 औट 17.5. याचा अर्थच आहे 3.5. औट हात का मानव देह. प्रत्येकाला जे शरीर मिळालं ते 3.5 हाताचं आहे. 3.5 म्हणजे ज्याच्या त्याच्या हातानं त्याचा देह मोजायचा. हात म्हणजे या खड्यापासून मधल्या बोटाच्या अग्रापर्यंतच्या लांबीला हात म्हटल्या जातं. त्या हाताने विनंती एवढीच आहे, ज्याचा त्यानं. उंच माणसानं बुटका मोजला तर ते 2.25 भरल, आणि बुटक्यानं त्याला मोजलं 5.25 वर जाईल प्रकार. म्हणून ज्याचा त्याचा. औट हात का मानव देह अल्लाहने तुझं दिया. केलं काय? खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. जेवण केलं, झोपला, झोपून उठला आणि जेवला, बस एवढंच केलं. म्हणून सुखिया संसार है खावे और सोवे. जेवण करतो आणि झोपी जातो म्हणून संसारातली माणसं सुखी म्हटलंय. दुखिया कबीर है जागे और रोवे. संत जागे राहतात आणि रडतात. रडतात का? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बरं का गंभीर महाराज. बुडता है जनन देखवे डोळा, बुडता है जनन देखवे, बुडता है जनन देखवे डोळा, बुडता है जनन देखवे डोळा. डोळा मनोनी ये तो मनोनी, ये तो मनोनी. येतो हिताचा कळवळा, पडते हाती मनोनी काळा. बुडता है जन न देखवे डोळा. काय म्हणतात ते भूमकरजी? इशारा कोणाला केला? प्रसाद. चला सर्वांना संधी. हाच अंतकरणाचा मोठेपणा आहे ना. सोडत नाही आम्ही, पाहिलं सोडत नाही. मी काय साठी आलो म्हणतात? बस याचं नाव परमार्थ आहे, समजून घेणे. विठ्ठल 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 भगवान की संत रडतात. बरं का आप्पा? का रडतात? आता सर्वांना माहिती आहे, सर्वसामान्यांना माहिती आहे, रडणं नात्याशिवाय संभवत नाही. रडण्यासाठी नातं लागतं की नाही? अरे बाबा तुम्ही पहा, नवीन माणसाला ओळखता येतं. डेड बॉडी जवळ बसलेली माणसं सगळी एका स्वरात रडत नाही. ज्याचं जसं जसं नातं आबा तसा तसा रडण्याचा स्वर उंच खाली असतो. जास्त जवळचं काळी 4ला रडतं, थोडंसं लांब काळी 2ला, त्याच्यापेक्षा लांबचं खालच्या पट्टीत. अजिबात संबंध नसलेलं तंबाखूला चुनान उभं राहतं. मग विचारतं मला, का रे रडारड चालली तू तंबाखूला चुना? आमचं कोण लागलंय ते? मग आम्ही शेजारच्या गावचे कोण मेलय म्हणून बघतो. ज्याचा संबंध नात्याचा नाही ते रडत नाही. मग रडतंय कोण? ज्याचं नातं आहे. आणि त्याच्यातही फरक आहे. कोण कसं रडतं, किती दिवस रडतं. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोहे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोहे, बाह पकड़ कर भाई. लपट छपट कर तिरिया रोवे, हंस अकेला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है,
मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, मन भूला भूला कैसा नाता है, मन भूला भूला कैसा नाता है, कैसा नाता है जगत में कैसा नाता है, कैसा नाता है जगत में कैसा नाता है, कैसा नाता है जगत में कैसा नाता है, जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है। शाबास. कधी डेड बॉडी जवळ पहा तुम्ही, पत्नी रडत असते ती डोक्याला हात लावून, भाऊ रडतो ते प्रेताचे हात हातात घेऊन, नाई रडते ती पोटाला हात लावून. हा, पेट पकडकर, हे बारकावे लक्षात घ्या. कबीरजींनी इतकं बारीक चिंतन, पेट पकडकर माता रोवे. त्या डेड बॉडीकडे पाहिल्यानंतर आईला ती आठवण येते, बाळा या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता रे. अपेक्षा एकच होती, मला तुझ्या खांद्यावर जायला मिळावं, माझ्या आधी गेलास राजा. आणि म्हणून पोटाला हात लावून रडते ती आई. पत्नीला आठवण येते, तुमच्या नावाचं कुंकू लावत आली, उद्यापासून काय, म्हणून तिचा हात पहिला कपाळाला. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो, त्याला कळून चुकतं, माझं बाहुबल गेलं. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. मी तिथलं सांगतो. जब तक जिये माता रोवे, जन्मभर रडते ती आई आहे, जन्मभर. तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला, आप्पा की हाक मारते, बाळू इकडे रे. बसला. तुझं लग्न झालं माझ्या राजा? मला मावशी 2 मुलं आहे. लागली रडायला. का रडता मावशी? अरे माझा गोविंद आणि तू एकाच वर्गात शिकले रे, एका गोदडीत झोपले, एका खोलीत अभ्यास केला, एका डब्यात जेवले, एकमेकाला विसरले नाही. पण माझा 24 वर्षाच्या वयात अपघातात एकुलता एक गेला रे. तो असताना आता मी 2 नातवंड खेळत बसली असती. जन्मभर रडते तिला आई म्हणतात. जब तक जिये माता रोवे, बहन रोवे दस मासा, 13 दिन तक क्रिया रोवे फिर करे घसबासा, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता. मी का सांगितलं हे? नात्याशिवाय रडणं संभवत नाही. मग तुम्ही म्हणता संत रडतात समाजासाठी, हो, मग नातं कोणतं? अवतार आणि उद्धार या 2च शब्दामध्ये नातं जुळतं. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं आणि उद्धार शब्दाचा अर्थ आहे वर काढणं. वर त्याला काढल्या जातं जे खाली आहे, आणि खाली ते येतात जे आधी वर आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, 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 झाडू संताचे मार्ग. वैकुंठवासी,
खाली येतात गंभीर महाराज, त्याला अवतार म्हटलंय. आम्ही वैकुंठवासी आलो कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण, विनाकारण उद्धराया जन. आपला उद्धार आहे, त्यांचा अवतार आहे. अवतार आणि उद्धार या शब्दातच नातं जुळतं. त्या नात्यापोटी संत रडतात, येतो हिताचा कळवळा. एक म्हणून सुखिया संसार खावेवर सोवे, दुखिया कबीर जागे और रोवे. रडतात आणि जागे राहतात. संत जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी. हे लक्षात ठेवा. जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? जो जागा आहे. व्यवहारामध्ये तुम्ही सुद्धा सोडा असं प्रामाणिकपणे म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. नाही तर भाषण चाललंय दारूबंदीवर, संताची प्रमाण घेऊन टाळाचा कडकडाट. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगे एक नरको मुजाए छे. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खिया आती. टाळ्यांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण कोणाचं चाललं? ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटेल का बाकीच्यांची? मी का सांगतो, तुम्ही सुद्धा सोडा असं म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्या आधी जागे आहे. संत जागे आहे आणि म्हणून अधिकारवाणीनं होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागे आहे. जागे और रोवे. स्वतः जागे आहे संत आणि म्हणून इतरांना जाग करतात. जागे व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जो जागा आहे. मग काही असंही म्हणतील, आम्ही तर आता 7 वाजले, पुण्यातली मंडळी जागी आहो. कदाचित तुकाराम महाराजांच्या पुढे त्यावेळेला सगळे माणसं झोपले असावे आणि मग महाराज 7:05 वैतागून म्हणाले असावे, 8ला संपवतो भाऊ, पण होय बा जागा होय. हा अभंग आमच्या करता नसावा असं काहीला वाटेल. आपण जागे आहो, पण प्रपंचात गाढ झोप लागली ती परमार्थात. म्हणून सगळी वारकरी मंडळी येतं ना पाठ आहे, जागे बाहेर आत निजेले. याचा अर्थ काय आहे?
आत निजली म्हणजे घरात नाही, जागे बाहेर म्हणजे अंगणात नाही बरं का आप्पा. जागे बाहेर म्हणजे प्रपंचात, आणि आत निजले म्हणजे परमार्थात. उठाकीची माय बाप कशी लागली झोप, हे परमार्थ. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा धंदान भोगीत होता प्रबोधा अनादी जो. प्रपंचात जागा आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतं बरं का सदा. 95 वर्षाचा आजोबा बरं का आप्पा. ह्या सगळ्या गोष्टी नागपूरकडच्या आहे. इकडचे आजोबा चांगले आहे, नातू चांगले. 95 वर्षाचा आजोबा 30 वर्षाच्या नातवाच्या बांधकामावर जातो. नातवाचं बांधकाम चालू आहे. तिथं 95 वर्षाचा आजोबा उभा राहतो, पायापासून हलतो, पायापासून. आणि तिथल्या कामगारांना सांगतो पाया पक्का भरा. अरे तुझा हालतो, मरो टेकले शरीर, पाया शोधून बांधे घर, इथे आम्ही जागे आहोत. चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतं, इथं झोपलोय. आणि इथे जो झोपला त्याला जागा करण्याचं काम संत करतात. होय बा जागा, होय बा जागा. पहिली जागृती आहे, आणि जागृतीनंतर उपदेश आहे, हे लक्षात ठेवा. झोपेतल्या माणसाला उपदेश करून उपयोग नाही. बापाला जायचं आहे, हो त्याची गरज आहे आप्पा. यज्ञात भवती पर्जन्य, त्यांनी तरी काय करावं. जास्त झाला की लगेच नावं ठेवतात, नाही पडला तरी तिकडून रुसतात. आजच्या दिवस नाही आला पाहिजे होता असं वाटतं सगळ्यांना. अरे असं जर 4 महिने पावसाळ्याचे लोक दररोज म्हणले आजच्या दिवस, आजच्या दिवस, त्यानं याव कधी. मी आधीच विनोदेंना सांगितलं, म्हणलं पा हा प्रशस्ती पत्रक आहे आपल्याला. यज्ञात भवती पर्जन्य. आणि दुसरं कारण, नियोजन त्या पद्धतीनं केलेलं आहे, काही काटकसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, बस तसा हा महाप्रसादाचा कार्यक्रम इथल्या पुणेकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा आहे. भागवा भागवी नाही, काटकसर नाही, आणि वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. कारण नियोजनामध्ये पाऊस नाही, पावसामध्ये नियोजन आहे. विठ्ठल पहिली जागृती आहे, नंतर उपदेश आहे. बापाला मुंबईला जायचं होतं. पहाटेचे 5 वाजले. तरुण मुलगा 25 वर्षाचा ब्लँकेट पांघरून झोपलेला, आणि बाप उठून म्हणतोय चाललो बरं का रे मुंबईला. हा, पांघरून तसंच तोंडावर. 4 दिवस येणार नाही रे. हा, एक गाय आजारी आहे, डॉक्टरला बोलो. हा, धार काढून दूध डेअरीला ने. हा, शेतात जाऊन उसाला पाणी दे. हा, आज पैसे मिळणार आहे दुधाचे, सुगराचं पोतं घेऊन ये. हा, बापाला वाटलं प्रत्येक गोष्टीला हे हाच म्हणतंय. बाप हुशार होता, त्यानं बरेच कीर्तनं ऐकली होती. उलट तपासणी केली बापानं. आता मी 4 दिवस येणार नाही रे. हा, सांगितलेलं सगळे करायचं. हा, पुन्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. हा, आपल्या घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेवायचा. हा, आत्ता बाप थांबला, गेला, पांघरून काढलं. उठ, घाबरू नका. तिथं उठलं ते. काय बाबा, तू या आजानं आणला होता का रे आड उचलून, टाइमपास करतो. हा, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. त्याला पूर्ण जाग केलं, आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ही संताची पद्धत आहे. आधी जाग करतात. होईबा जागा, होईबा जागा. जागा झाला ना, मग काय करावं याकरता पहिलं चरण. आठवे देव तो, आठवे देव तो, करावा उपाय, करावा उपाय. आठ
आनंद की विजय. बरं का आप्पा, सगळी गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, बस थोडं कीर्तन कमी झालं तरी चालेल. अजून 2 चाली द्यायच्या आपल्याला, मधलीन शेवटची. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. ही सगळी गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य हे आमच्या संप्रदायाचे हिरे, म्हणजे संप्रदायाचं सौंदर्य आहे. आणि विद्वान मंडळी ही आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. म्हणून आजच्या आनंदाला तोड नाही, तरी बरोबर 8ला संपणार आहे. विठ्ठल बरोबर करू. हा होईबा जागा, होईबा जागा. एकदा जाग केलं ना, मग जाग केल्यावर उपदेश आहे. सगळे अभंग तुम्हाला पाठ आहे. नुसत्या जागा हो याच्यावर कीर्तन होईल. उठा जागे व्हारे आता, जाग झाल्यावर मग शब्द आहे स्मरण करा. तसं होईबा जागा, होईबा जागा. जागा झाला ना, मग 8वे देव तो करावा उपाव. आपण दुसऱ्यातून पहिल्यात आलो आहे, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. 8वे देव तो करावा उपाव. देव 8वे तो उपाव करावा. याचं कारण त्याचा विसर पडला हे सिद्ध झालं. बरं जाऊ दे, आता वाढवत नाही बरं का गंभीर महाराज. 8वे देव तो करावा उपाव. एक सगळ्यांना तो दृष्टांत पाठ आहे. गजेंद्र बायका मुलासह तो हत्ती तहानलेला सरोवरात गेला. सकाळी गेला, त्याचा पाय नकरानं धरला. दुपार झाल्यावर लक्षात आलं, त्याच्या दुपार झाली नाही, 3रा प्रहर झाला. मग त्याच्या लक्षात आलं पाय कोणीतरी धरला आणि बायका मुलांना म्हणला बाहेर काढा. हा दृष्टांत सर्वांना पाठ आहे, पण तो आपल्यासाठी आहे. गजेंद्र कोण आहे? आपण आहोत. गज ही 2 अक्षर त्याच्यात आली असली तरी गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती होतो, पण एक अक्षरातली एक वेगळी ताकद असते महाराज. मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ आहे, पण म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. हे अक्षरातली ताकद आहे. विठ्ठल म्हणजे पांडुरंग सर्वांनाच माहिती आहे, पण वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ महादेव, विधाता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव उत्पत्ती, शंकर संवार, विष्णू पालन. म्हणून घडी मोडी हेळा मात्रे हे महादेव. प्रसवला विश्वतोची हा ब्रह्मदेव, आणि सकळ जीवाचा करतो सांभाळ हे विष्णू. तिन्हीच एकत्रीकरण. विकारो विधाताय ठकारो नीलकंठक हा लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम भिदीयते. हे अक्षरातले अर्थ आहे. तसं गज मी शुद्धीवर आहे. गज म्हणजे शब्दार्थ हत्ती आहे, पण गम गच्छतीन जन जायते हे 2 अर्थ त्याच्यात आहे. गच्छती म्हणजे जाणे, जायते म्हणजे पुन्हा उत्पन्न होणे. उपजेते नासे नासले पुनरपी दिसे. आपण सगळे गज इथपर्यंत झालो. तहान लागली, तहान विषयाची आहे, आणि तो सकाळीच गेला आणि दुपारी त्या सरोवरामध्ये शिरला. तहानेनं व्याकुळ झाला. दुपारी बायका मुलासह सरोवरात प्रवेश केला. आता सकाळ, दुपार, 3रा प्रहर आणि रात्र हे 4 गोष्टी लक्षात आणा की गजेंद्र कोण आपण लक्षात येईल आपल्या. सकाळ म्हणजे बाळपण, तारुण्य भर दुपार, 3रा प्रहर म्हातारपण आणि मरण ही रात्र. मी गजेंद्रसाठी सांगतो बरं का आबा. सकाळला बाळपण म्हटलेलं आहे. बाळपणी तहान ही विषयाची आहे, संसार सरोवर आहे. माझ्याकडे पाहू नका, आपलं याच्यासाठी चाललंय. तो बायका पोरासह तहानेनं व्याकुळ झाला. विषयाची तहान दुपारी म्हणजे तारुण्यात. म्हणून बऱ्याच सुपाऱ्या फुटायचा कार्यक्रम आप्पा दुपारी होतो, म्हणजे तारुण्यात होतो. आता एखादं 85च्या वयात जर फोडत असेल त्याला मी तरी काय करू, पण दुपारी प्रवेश आहे सरोवरामध्ये. संसार सरोवर आहे, तारुण्य दुपार आहे, आणि मग तहान म्हणजे विषयाची आहे. आणि मग त्याच्यात शिरला. इतका रमला
त्याचा पाय धरला, सकाळीच धरला पाय बरं का, पण लक्षात तिसरा प्रहार आलं. नकर हा काळ आहे, काळ पहिला पाय धरतो, पण लक्षात येत नाही तारुण्याच्या मते नमाणी कोणासी सदा मुसमुसीत होई जायचा. वेठुणी वठुणी बांधला मुंडासा मिरुत मैसा जना माझी हद्दीड पान वरतीच मान नाही तो सन्मान बलियाशी स्वानाची परी हिंडे दारुदारी पाहे परणारी पापदृष्टी तारुण्य. त्याच्यात समजत नाही पाय धरलेला, पाय धरला लक्षात येतं तिसरा प्रहारा. चला पाटील कीर्तनाला, ते म्हणतो गुडघा चमकतो म्हणतो. आता गुडघा गुडघा दुपारी लक्षात नाही आला, गुडघा तिसरा प्रहारा लक्षात आला. तसं याच्या लक्षात आलं पाय धरला. आणि मग गजेंद्र आपल्या बायका मुलांना सांगतो, रे माझा पाय धरला रे. सगळे धावले मदतीला, वेळ कमी असल्यानं लगेच धावले, काळजी करू नका. 65 डब्याची मालगाडीच तयार झाली, ओढायला सुरुवात झाली. पण एकटा नक्र अख्ख्या हत्तीच्या परिवाराला आत खेचत होता. याला स्थान महात्म्य म्हणतात. नक्र स्वस्तान मासा ते गजेंद्र मपी कसं सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभू येते. पाहू नको माझ्याकडे, मी काय सांगतो हे बरं का गंभीरा. होई ग दातारा ए नक्र स्वस्तानम आसाद्य गजेंद्रम अपि कर्षती. जोपर्यंत मगर पाण्यात आहे ना आप्पा, हत्तीला आत ओढतो. ते स्थान महात्म्य आहे. स्थान सुटलं की महत्व संपत. अरे केस डोक्याला आहे तोपर्यंत महत्वाचे. मित्र प्रतिज्ञा करतो, अरे का घाबरलाले का, तुझ्या केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठा. तुझ्या केसाला धक्का तर जीव देईल पठ्ठा म्हणतो. आणि दोघंही गेले हेअर कटिंग सलून. याचे केस कापणं चालले, हे बसलं बाकड्यावर पेपर वाचत. ते खाली पडलेले केस कोण्या गावचं दुसरंच ग्राहकाला जोड्यासह त्या केसावर पडलेल्या उभा आहे. कालच्यानी आठवण करून दिले, काल तर बाता हाणत होता, केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठा. ते केस पडले तुझ्या मित्राचे, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह उभा आहे. तो म्हणला आता जोड्यानंच काय, केस डुकरानं तुडवले तरी मला त्याचं महत्व नाही. का, केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व संपलं. तसंच आहे. स्थान भ्रष्टान शोभनते दंतान शोभनते केसानं शोभनते नरानं शोभनते नखाहा. नखाला किंमत नाही तर माणसाला किंमत नाही. स्थान सुटल्यावर, स्थान सुटलं की महत्व गेलं. तसं स्थानावर आहे मगर, तोपर्यंत हत्तीला आत ओढून घेतो. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. नाहीतर एकदा भगवान शंकरजी त्यांच्याकडे भगवान विष्णू आले बरं का आप्पा. वेळ वाढत चालली पण आले, लगेच आले. आबा काय काळजी करू नका. स्वागताला महादेवजी आणि पार्वती, आणि आले ते विष्णू आणि लक्ष्मी, पण बुलेटवर आले. हे कळलं तुम्हाला. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, सेला कैचा गगनी झळकला, गरुडावर बैसुणी माझा कैवारी आला. कैलासात
विष्णू आणि लक्ष्मी गरुडावर आले आणि शंकरजी आणि पार्वती स्वागताला उभे आहे. पण गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. गरुडावर महादेवरावच्या गळ्यात जो साप होता ना, त्यानं विष्णूच्या वाहनावर गरुडावर फणा उगारला. गरुड म्हणला, जय हरी. लगा तू तिकडे वाकडच्या बाजूला उसात भेटला पाहिजे होता, तुझा नाश्ता केला असता. पण तुझी काय ताकद आहे, त्या स्थानाचं महात्म्य आहे. तुला माहिती आहे, पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता गरुड माझं काही करू शकत नाही. जानामी नागेंद्र तव प्रभावम कंठे स्थिते गर्जसी शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. म्हणून नकर स्वस्थानम असाध्य गजेंद्रवपी कर्षती सयव प्रचुस्थाना चुनापी परिभूयते. बरेच वेळ 1000 वर्ष युद्ध चाललं आप्पा, पण कंटाळले सगळे. कंटाळतात. आजार पाहिजे, बिमारी इतना सुख नाही. मजा आजारपणात आहे. जे चौकशीला येत नाही ते येतं, काहीतरी घेऊन येतं. हे काहीच खात नाही, त्याच्यासोबतचेच खातात, दाखवायचं असतं. आजारी पडा, मजा आहे. सगळे काळजी घेतात. मुलगा म्हणतो ज्यूस आणू का बाबा, 2 नंबरचा म्हणतो सफरचंद, 3 नंबरचा म्हणतो चिक्कू, 4 नंबरचा म्हणतो केळी. मोठी सून म्हणते उपीट करून देऊ का, 2 नंबरची म्हणते शेवया, 3 नंबरची म्हणते भात चालेल का, तिखट भात करून देऊ का, धाकटी म्हणते. म्हातारी तर जवळ येऊन म्हणते मुगाचा पापड भाजून देऊ का. हे काहीच नाही खात. 4-5 दिवसचा आजार पाहिजे. आजार जर महिनाभर टिकला, कोणी लक्ष देत नाही. मग त्या सुनाच म्हणतात एवढा चांगला बंगला आहे आणि म्हातारं सगळे घाण करते. आपला जर्सी गाईचा गोठा रिकामाचा आहे, गोठ्यात नेऊन टाकली कॉट. 2 दिवस पाणी नाही. मग ते व्याह्याला सांगतंय कोणीतरी भेटीला या. मग व्याही येतो, तो बंगल्याकडे पाहतो, मागून गोठ्यात, मी इकडे आहे. इकडे का आला? आलो नाही, आणलं कोणी परिवाराने का तेच कळत नाही. 1 महिना झाला आम्ही चिंतन करतो. माझा जिवंत असताना फोटो बैठकीत लावला आणि मी जिता असून गोठ्यात काढला. 2 दिवस झाले पाणी नाही. अरे कोण आहे घरात? व्याह्याला पाणी नाही 2 दिवसापासून. म्हातारी म्हणती तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गारा नाही. कोण? मुगाचा पापड. तसं 1000 वर्ष युद्ध चाललं. राजा कंटाळले सगळे. हत्तीन म्हणली द्या सोडून. दिला सोडून. दिला सोडून आप्पा. त्याला सोडला तसं आपल्याला आता नाही पण कळणार. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच वेळी. कळो येईल अंतकाळी प्रयाणाच वेळी. कळो येईल अंतकाळी प्राण 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 प्रयाणाच वेळी. सोडून. मग त्याला पश्चाताप झाला. देवा या परिवारासाठी काय काय केलं. करू नये तो केला व्यापार. माझ्या प्रतिष्ठेला शोभत नव्हता तो व्यवसाय केला. नदीच्या काठाला येड्या बाभळीत रात्र रात्र डब्याला जाळ घातला. करू नये तो कळलं तुम्हाला. आणि वाईला भार कुटुंबाचा. पश्चाताप झाला. मग कोण ऐसा ब्रह्मांड नायक हा के सरसिहाग देईला हके. धावला भगवान. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. आगे छुटत गोली पीछे होता आवाज. या वेगात देव धावले. त्याला सोडवलं. देव निघून गेल्यानंतर वेळ कमी आहे. हत्तीचा आणि त्या नकराचा संवाद आहे. भावार्थ रामायणामध्ये.
गजे घातले लोटांगण, नकरे धरले गजाचे चरण. दोघही भांडणारे वैरी एकमेकाच्या पाया पडतात देव गेल्यावर. नकरे धरले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. म्हणून मज भेटला भगवान मज उद्धरण तुझेनी. नकर म्हणतो मी तुझा पाय धरला न गजेंद्रा, म्हणून मला देव बाप्पा भेटला. गजेंद्र म्हणला मला तरी देव आठवत होता का? मग त्वा धरिता माझा चरण, म्हणून मज आठवला भगवान मज उद्धरण तुझेनी. मी याकरता तुम्हाला तिथं नेलं. नकर म्हणतो मी पाय धरला म्हणून देव भेटला, पण गजेंद्र म्हणतो तू माझा पाय धरला म्हणूनच मला देव आठवला. तवे देव तो करावा उपाव. म्हणजे जाणून बुजून तसं संकटात जाणे असं नाही, पण जसं त्याला कळालं शेवटच्या दिवशी त्याच्याशिवाय कोणी नाही, म्हणून त्याचा आठव करायचा आहे. आठवे देव तो कराव. मग बाकीचं काय करावं आणि काय करू नये येर तेजी वाव खटपटा. जमली वेळ राहिली तर पाहू. आता मधली चाल होईल, नंतर थोडक्यात व्याख्यान होईल, पुन्हा शेवटची चाल होईल. एवढं करून 8च वाजतील. पाहू नका माझ्याकडे, एकदा हात वर करा. एवढं शूटिंग वाले थांबा, हार घालायची घाई करू नका. एवढं 2 मिनिट मजा करू आपण. शाबास. एका तालात विठोबा रखुमाई. टाळ वाजू नका, फक्त टाळी. एक हे पा, एक हात वर, एक ताकद, एक शाबास, एक सर्वांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदान दानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु मातोबा भगवान की जय. हरिभक्त परंपरा कळे गुरुजी आणि हरिभक्त परंपरा पांचाळ महाराज. आता जागेवरूनच म्हणा, जागेवरून म्हणा. हॅलो हॅलो हो हो. रे न रे आडवे गोवा करावा उपाव. आठवे देव तो 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 करावा ते जीवाव खटपटाये रे ते जीवाव. रे ते जीवाव रे ते जीवाव. खटापटा कोई बात जागा, कोई बात जागा,
होई बा जागा होई बा जागा येतेचे वाव खटा पटा येतेचे वाव खटा पटा होय बाजागा होय बाजागा होय बाजागा होय बाजागा वाऊगा कागा सीन सील वाऊगा का जागा वाऊगा कागा वाऊ का गा 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 वाऊ का का वाऊ गा वावोगा काका वावोगा काका सीन वावोगा वावोगा बाजागा ओय बाजागा ओय बाजागा ओय बाजागा जागा जागा चला 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 जागा होईबा जागा आणि जागा होऊन करतो काय करायचं काय आठवे देवतो करावा उपाव पहिल्या चरणातलं पूर्वार्ध काय करावं यासाठी आहे आणि उत्तरार्ध काय करू नये येरते जीवाव खटपटा येरते जीवाव खटपटा
खटपटा खटपटा बरं बरं ठीक आहे. गंभीर महाराज, इथे खटपट जो शब्द आहे तो 3 ठिकाणी लावायचा आहे. पोटासाठी, घटासाठी आणि मठासाठी. तिन्हीची प्रमाण आहे. खटपट 3 प्रकारची आहे. पहिली खटपट पोटासाठी आहे. अप्पा भीती एवढे पोट, केवढा बोबाड तयाचा, यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोका. देखा सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा, एक ही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, यारो पेट बड़ा बाका. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते, यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते, यारो पेट बड़ा बाका. बस पोट लागले पाठीस, आणि पोट हिंडवी देशो देशी. हे पोटासाठी चालू आहे खटपट ही प्रपंचातली. वेदांतात एक खटपट आहे ती घटासाठी. वेदांत शिकताना काही ते ठराविक दृष्टांत असतात. स्थाणू पुरुष, ख पुष्प, शुक्ती रजत, मृतिका घट, तंतुपट, कापड म्हणण्याऐवजी तंतुपट, मातीचा माठ म्हणण्याऐवजी मृतिका घट, हे पट घट हे जे शब्द आहे तुकोबाराला म्हणावं लागलं. भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, भागलो या खटपटे. खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, कारण असू शकतात. वेळ कमी आहे. दुसरं कारण पाठ नाही. असू द्या, आपले समजून घेणे मला. भागलो या खटपटे, घटपटे करिता. हे वेदांतातली खटपट घटासाठी, प्रपंचातली खटपट पोटासाठी, आणि परमार्थात एक खटपट आहे ती मठासाठी. त्याच अभंगाची सुरुवात सांगतो. या पहिल्या प्रहारात डवरा काल सांगेर मात, जेने तुम्ही रिझाल संत, ऐका समस्त तुम्ही सर्व. या पहिल्या प्रहारात ही सभा समस्त साधू संतांची, ह्या त्या अभंगाची सुरुवात आहे. काही 26-27 चरणाचा तो अभंग आहे. त्याच्यातली खटपट सांगतो मी. पाचा नादाचे 5 भेद, आणि मग वर्णन सुरू केलं. पहिला नाद तो चटपट चटपट, दुसरा नाद तो खटपट खटपट, तिसरा नाद तो फटपट फटपट, चौथा नाद तो लटपट लटपट, 5वा नाद तो तळमळ तळमळ. माऊली सांगतात एकंदर 5 नाद. आता हे वाढत चाललं पण सांगतो थोडक्यात, आता पाऊसही आहे सांगतो थोडक्यात. चटपट, खटपट, लटपट, फटपट आणि तळमळ असे 5 नाद सांगितले. पहिला नाद चटपट. चटपट वैराग्य होणे. मग काहीला वाटतं का काय असं बसल्यापेक्षा आपण जर आळंदीला गेलो तर असं महाराज झाल्यावर मग लोक हार घालतात, पाया पडतात, बाबा जेवायला या आग्रह करतात, त्याला म्हणतात चटपट. गेलं त्या आळंदीला, चटपट गेलं. पण तो जर नाद टिकला नाही, सकाळी नाश्त्याची सोय नाही, गारठ्याचे दिवस, तांब्या हातात आहे, तसंच गेलं इंद्रायणीला. पहाटे 5ला आंघोळ करून येताना बोट वाकडे झाले, तांब्या कधी पडला त्यालाच माहिती नाही. 2 दिवसानंच घरी वापस आलं. जेवढं चटपट गेलं तेवढ्या चटपट वापस. हा पहिला नाद. पहिला नाद तो चटपट चटपट. समजा चटपट नाद टिकला, 4 वर्षे राहिला, कीर्तनकार झाला, जिकडे तिकडे फिरू लागला. मग त्याला वाटतं बरं का गंभीर महाराज, बाकीच्या धर्मशाळां मठ आपली असावी, याला म्हणतात खटपट. मग जगन्नाथ भाऊ पावती फाडा, गंभीर महाराज पावती फाडा, आप्पा पावती फाडा. दुसरा नाद तो खटपट खटपट. पहिला चटपट, दुसरा खटपट. झालं
धर्मशाळा उभी राहिली, पण याचे कार्यक्रम वाढले, धर्मशाळेत लक्ष द्यायला याला वेळ नाही, यानं शिष्य ठेवले. 4 वर्षांनी शिष्यानीच नावी लावली धर्मशाळा. मग पंढरपूरच्या वाऱ्या बंद, कोर्टाची सुरू. याचं नाव आहे फटफट. वारी पंढरीची बंद झाली, आता कोर्टातली सुरू झाली. शिष्याविरुद्ध भांडण. गुरु लोभी, त्यातलं प्रमाण आहे. गुरु लोभी अतिथी, शिष्य लोभी अतिदीन. दोघांशी लटपट झाली पूर्ण, कोणी कोणाशी आवरेना. मग याच्या विरोधात निकाल गेल्यावर, आपा तुमच्यापासून 500 नेले होते, गंभीर महाराज तुम्ही 1100 दिले होते, जगन्नाथ भाऊ तुम्ही 2100 दिले होते, एवढी खटपट करून मठ बांधला, पण आपल्या विरोधात निकाल गेला. हे तळमळ आहे. चटपट, खटपट, फटफट, लटपट आणि तळमळ हे परमार्थातले 5 नाद. चटपट त्याच्यातला दुसरा क्रमांकाचा नाद खटपट, तो मठासाठी. वेदांतात खटपट घटासाठी आणि प्रपंचातली खटपट पोटासाठी. येरतेची वाव खटपट, येरतेची वाव खटपट, येरतेची वाव. 8वे देवतो करावा उपाव, येरते जीवाव खटपटा. आणि एवढ्या करता होईबा जागा, होईबा जागा. आणि आता जर जागा झाला नाही तर मग 184 न चुके फेरा, याला म्हणता सिनन. बरं का, सिनन म्हणजे काय? सर्वांना पाठ आहे एक प्रमाण. बैसोणी खोडी शुक गरबी आंधळा, पुढे शिनला येरजारी. आता जर सावध झाला नाही तर पश्चाताप करावा लागेल. तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, करसी मग, राणी वेचाने जागा होई करी हिताचा उपाय. जागा होय करे हिताचा उपाय, जागा होई करी हिताचा उपाय. जागा होय करे हिताचा उपाय. हे तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग. पश्चाताप करावा लागेल. मग तुका म्हणे हाय करसी मग, मग जागा होई, जागा हो करी हिताचा उपाय. आता जर जागा झाला नाही ना, 184 न चुके फेरा, मग वा उगा कागा सिनसिल. आणि बघ, शब्द ज्ञानाच्या वजाने तुला अहंकार होईल. अहंकाराचा एक स्वभाव आहे, ते अज्ञानी माणसामागं लागत नाही. बोक्याचा स्वभाव आहे. बोक्या मेल्या उंदराकडे लक्ष देत नाही गंभीर महाराज. त्याला माहिती आहे ये तो अपने बाप का माल है, का भागने वाला. जे उंदीर उड्या मारत का नाही, बोक्या त्याची कॉलर धरतो. तसा अहंकार विद्वानाच्या मागे लागतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी. आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. आणि अहंकाराचं काम काय आहे? अहंकाराचं काम आहे बुडवणे. आता थोडंसं वाढतं पण बरोबर 13 मिनिट आहे अजून. रामचंद्र हो मला माहिती आहे, वन्स मोर चालू आहे, अजून 70 चाललंय माझं. वन्स मोरच आहे. 45 वर्ष झाले पूर्ण कीर्तन करायला. 45 झाले बरं सदा. तुझ्या गावाला आलो तेव्हा 25 वर्षाचा होतो. झाले ना 45? तू पहिलीला होता. जगन्नाथ भाऊ तर 10वीला असेल. जुनी मंडळी आहे सगळी. आमचं हे मधुकरीचं गाव, रहाटणी, काटे पिंपळे. आज आमचे सुदामांना गेले, त्यांचंही सकाळी का बा सुदामांनाच वारीतच गेले. बाजीरावच्या विहिरीजवळ रिंगण करून वापस आले. मी सांगितलं याला मरण म्हणतात.
पायी तीर्थयात्रा घडो अरे देह संताद्वारी पडो. ते आमच्या सुधा म्हणणाला मिळालं. असं आपलं काय चालू होतं, काहीतरी सांगणार होतो मी, असं होऊन जाते अहंकार. हा बस. वानर सेना घेऊन गेले रामचंद्रन, समुद्र लागला. ए मला माहिती आहे तुम्हाला पाठ नाही, पण म्हणून पहा. आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला. नळराजा बोलाविला, नळराजा बोलाविला, राजा बोलविला, जळ राजा बोलविला, जळ राजा बोलविला. आडवा समुद्र लागला, राजा हे पाण्यात पूल बांधणारे शिल्पकार होते भारतात. कोण? नळ आणि नीळ. बोलवलं, पुलाचं काम सुरू झालं. आता लगेच सुरू झालं, 10 मिनिट आहे ना लगेच. दिवसभर हे फक्त हात लावायचे दोघं भाऊ, नळ आणि नीळ. बाकीचे गामागुम झाले ना, दगडण टेकड्यान पहाडन पर्वत, हे फक्त डालो डालो डालो, ते तरंगायचे दगड. संध्याकाळी विश्रांतीसाठी सगळे बसले, पण हे दोघंही एकांतात बसले, नळ आणि नीळ. आणि या दोघाची एकांतात चर्चा. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. दोघं एकांतात चर्चा चालू झाली. नळा, काय रे निळा, आपण दोघं भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो, यानं काय दिवा लावला असता रे? आपल्यामुळे चाललं ना पुलाचं काम, नाव याचंच होणार. इंजिनियर गायब. परिणाम, रात्री एका माशानं धडक दिली, पूल गायब झाला. काल कुठं काम केलं तपास लागे ना, बोलवा त्या इंजिनियरला. सगळे तुटून पडले. हनुमान जी ने मध्यस्थी केली. अरे अपनी जात में का बंदर है, गलती हो गई, उसको छोड़ दो. आणि मग हनुमानजीनं सांगितलं, रकारा पुढे एक मकार. अरे नुसतं नका एका दगडावर राह, दुसऱ्यावर म, आणि मग पा तरतो. जोपर्यंत आमच्यामुळे चाललं असं वाटलं, पूल बुडाला. याला तरायला कारणीभूत रामाचं नाव आहे हे कळल्यावर तरला. म्हणजे अहंकाराचं कार्य आहे बुडवणे. म्हणून जाणीवेच्या भारे म्हणजे शब्द ज्ञानाच्या वजाने भवाची डोही बुडसी. पण काही निघसी ना, पुन्हा निघणार नाही. तिसरं चरण संपलं. म्हणले मग देव प्राप्तीसाठी एकच उपाय. तू कमल देव भावे, तू कमल देवा पावसील भाव, देवा पावसील भाव. तू कमल देवा पावसील भाव, तू कमल
सील 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 वावुगा कागा सील सील वावुगा कागा वावुगा कागा सील 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 वावुगा कागा शिनसील शिनसील वावु गागा वाहू काका वाहू काका वाहू काका
लीलाधिकारमया फुला मन ज्ञानेश्वरा राजा पाया क्षमा पराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. सर्वांनी अगदी 2 मिनिटं या ठिकाणी समारोप होईल. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. या न्यायाने आपण सर्वजण वारकरी क्षेत्रातील संत, तपनिष्ठ, वयोवृद्ध, सिद्ध, साधक, प्रसिद्ध सर्व मंडळी आपण या श्री म्हातोबा देवाच्या भंडारानिमित्त, उत्साहानिमित्त वाकड हिंदवडी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपण जण उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं दोन्ही गावाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार स्वागत करण्यात येत आहे. आपण उपस्थित राहिलात, आपणा सर्वांना धन्यवाद देण्यात येत आहे. या ठिकाणी आदरणीय रामायणाचार्य हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज डोक यांचं सुश्राव्य कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे. त्याबद्दल दोन्ही गावच्या वतीने महाराजांचा एक सन्मान होत आहे. हा सन्मान देण्यासाठी मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंगप्पा दातार गुरुजी आपणास विनंती आहे, आपण महाराजांचा सन्मान करावा. अगदी 2 मिनटं थांबा, हळू नका. आपल्याकडे जे पाहुणे आले त्यांचं आदरातिथ्य होणं हे आपलं अगत्य कर्तव्य आहे. यानंतर मृदंगाचार्य गंभीर महाराज आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. चला, ज्यांचं नाव घेईल त्यांनी ताबडतोब या. यानंतर हरिभक्तीपरायण अरुण महाराज येवले गुरुजी आपला सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण राधाकृष्ण गरड गुरुजी, शंकर महाराज इंगोले, रावसाहेब परकाळे गुरुजी, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य अमित भूमकर, प्रसाद जाधव, यश लांडे आपण सन्मान स्वीकारायचा आहे. विशेष सन्मान